बोटिंगच्या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे की निसर्गानं सातत्यानं अन्याय केलेला हा दुष्काळी तालुका आहे। निसर्गानं अन्याय करणं ही गोष्ट आपल्या हातात नाही, परंतु राजकीय प्रस्थापित लोकांनी जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडणं हे आपल्या हातात आहे। मला जेव्हा इथल्या मायबाप जनतेने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली तर माझी जबाबदारी आहे की दुष्काळ 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 म्हणत रडत बसणारा मी कार्यकर्ता नाही। दुष्काळ आहे तो भूतकाळ करा असं जे देवाभाऊंचं आम्हाला सर्वांना संदेश आहे, तर जत तालुक्यातला दुष्काळ आम्हाला भूतकाळामध्ये त्याचं रूपांतरित करायचं आहे। आणि म्हणून आता मागं 2 महिन्यापूर्वी प्रचंड मोठा दुष्काळ होता। सर्व गावातून टँकरची मागणी होती, जिथं मैशाळचं पाणी गेलं नाही तिथून वरच्या भागामध्ये पाऊस पडला, पण म्हणावा तितका पाऊस जत तालुक्यामध्ये पडला नाही। परंतु सकाळ दुपार संध्याकाळ मी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलायचो, आठवड्याला त्यांच्या बैठका घ्यायचो। आता जिथं मैशाळचं पाणी गेलंय तिथं आताही मी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा मैशाळचं पाणी गावागावामध्ये देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। आणि त्याचाच भाग म्हणून बिरनाळचा तलाव तुम्हाला भरलेला दिसतोय। असं खाली उमदीपर्यंत जिथंपर्यंत मैशाळचं पाणी देता येतंय तिथंपर्यंत आम्ही आता पावसाचं वाहून जाणारं पाणी ते आमच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम करतोय। आणि दुसऱ्या बाजूला जिथं मैशाळचं पाणी गेलं नाही तिथं विस्तारित मैशाळ योजनेच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे। नवीन 3री लाईन टाकायचा प्रस्ताव पण मी सरकारकडे दिला आहे। त्याच्या बैठका पण झाल्या, जवळपास 550-600 कोटी रुपये नव्यानं त्या योजनेला लागणार आहेत। तर सरकारनं त्या योजनेला पण मंजुरी देण्याचं आणि पैसा देण्याचं मान्य केलेलं आहे।